नमस्कार. बायोलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळेस आपण प्रोटीन सिंथेसिसमधला ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन हा भाग पाहिला. आज आपण रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. It is the multi-steps process by which the gene is regulated and its product is synthesized. Thus, the gene expression result in the formation of polypeptide. काय म्हटलेलं आहे? मल्टी स्टेप्स, अनेक स्टेप्स आहे त्याच्यामध्ये. बाय द जीन अँड इट रेग्युलेटेड अँड इट्स प्रॉडक्ट इज सिंथेसाइज, आणि त्याचा प्रॉडक्ट काय होतो? तयार होतो. दस द जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड, आणि अशा प्रकारे पॉलिपेप्टाइड चेन तयार होते. जीन एक्सप्रेशन प्रोसेस इज रेग्युलेटेड ॲट डिफरंट लेवल्स. डिफरंट लेवलला ते रेग्युलेट केली जाते. इन यूकॅरियोट रेग्युलेशन कॅन बी ॲट डिफरंट लेवल्स लाईक transcriptional level, formation of primary transcript, processing level, regulation of splicing, transport of mRNA from nucleus to the cytoplasm, translational level. अशा पद्धतीने ह्या 4 स्टेप्समध्ये काय होतं? रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन केलं जातं. Gene of a cell are expressed to perform the different functions. For example, an enzyme beta galactosidase is synthesized by E. coli. काय आहे? हे जे एन्झाईम आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये, हे एन्झाईम तयार केलेलं आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज ई कोलाई, इशर्शिया कोलाई नावाच्या बॅक्टेरियाने. It is used for hydrolysis of lactose into the galactose and glucose. काय? जी मिल्क शुगर आहे, लॅक्टोज नावाची शुगर आहे, त्याचं विघटन होऊन एक ग्लुकोज मॉलिक्यूल आणि एक गॅलॅक्टोज मॉलिक्यूलचं विघटन होतं. डायसॅक्राइडचं रूपांतर मोनोसॅक्राइडमध्ये होतं. कुठल्या एन्झाईमच्या साह्याने? बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाच्या एन्झाईमच्या साह्याने. कुठं होत? ई कोलाई, इशर्शिया कोलायच्या मधलं हे एन्झाईम दिलेलं आहे. इफ ई कोलाई बॅक्टेरिया डू नॉट हॅव लॅक्टोज इन द सराउंडिंग मीडियम ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी, देन एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज इज नॉट सिंथेसाइज. जर ई कोलायच्या सभोवती जर लॅक्टोज शुगरच अवेलेबल नसेल की ज्याचं रूपांतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये कन्व्हर्ट करून त्यांना ती युटिलाइज करण्यासारखी नसेल, एनर्जी प्रोड्यूस करण्यासारखी नसेल, तर बीटा गॅलॅक्टोज नावाचं एन्झाईम काय केलं जात नाही? सिंथेसाइज केलं जात नाही. सो इट इज मेटाबॉलिक ऑर फिजिओलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅट रेग्युलेट एक्सप्रेशन ऑफ द जीन्स. काय आहे? पहा, जीन एक्सप्रेशन कसं होतं किंवा रेग्युलेट कसं केलं जातं. तर आपण पाहिलं, ही ह्या मेन स्टेप्स सांगितल्या की या 4 स्टेप्स रेग्युलेट करतात. पण त्याच्या पुढं जाऊन सांगितलेलं की सभोवती जर अन्नच नसेल तर ते पचवण्यासाठी एन्झाईम कशासाठी तयार करायचं? या बॅक्टेरियामध्ये हे एन्झाईम तयार केलं जात नाही. ई कोलायच्या सभोवती जर लॅक्टोज शुगर नसेल तर ती काय केली जात नाही? बीटा गॅलॅक्टोज नावाचं एन्झाईम काय केलं जात नाही? सिंथेसाइजच केलं जात नाही. म्हणजे एन्व्हायरमेंटचा परिणामसुद्धा कशावरती होतो? प्रोटीन सिंथेसिसवरती होतो. सराउंडिंगचा सुद्धा परिणाम होतो. द डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन ऑफ द एम्ब्रियो इन टू अन अडल्ट ऑर्गॅनिझम, इट इज ऑल्सो रिझल्ट ऑफ कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ जीन्स. काय म्हटलेलं आहे? डेव्हलपमेंट ऑफ डिफरन्सिएशन ऑफ एम्ब्रिओमध्ये एम्ब्रिओचं रूपांतर इन अडल्टमध्ये करायचं आहे. यासाठी काय लागणार आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या कोऑर्डिनेट रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन इन सेव्हरल सेट्स ऑफ जीन्स. वेगवेगळे जीन्स त्याला कारणीभूत ठरतात. ते सगळे जीन मिळून काय करतात? एम्ब्रिओचं रूपांतर अडल्टमध्ये करतात. नाऊ वन हॅज टू अंडरस्टँड and know the mechanism by which the organism regulates the gene expression in response to the change in the environment. काय आहे? जीन एक्सप्रेस होतं. कोणताही जीन आपण पाहिला की अगदी मेंडेलच्या लॉनुसार पाहिलं की याच्यामध्ये काय? रेड कलर फ्लावरिंग प्लांट होईल, हे व्हाईट कलर फ्लावरिंग प्लांट होईल, हे टॉल प्लांट होईल, हे डॉर्क प्लांट होईल. अशा पद्धतीनं तो जीन असला की तो काय होतो? एक्सप्रेस होतो
पण तो एक्सप्रेस होताना त्याच्या सराउंडिंगसुद्धा एन्व्हायरमेंटसुद्धा कारणीभूत आहे. ते टॉल प्लांट होण्यासाठी जीन आहे, पण त्याला पुरेसं जर अन्न मिळालं नाही तर ते टॉल होईल का? तशा पद्धतीनं हे काय आहे, एक्सप्रेशन हे त्याच्यावरती एन्व्हायरमेंटवरती सुद्धा अवलंबून आहे. इफ सो फेदर अ सिंगल मेकॅनिझम एक्झिस्ट फॉर रेग्युलेशन ऑफ द एक्सप्रेशन ऑफ द डिफरंट जीन or set of the gene or a different genes are regulated by a different mechanism. आणि त्यामुळं काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जीन किंवा जीनचा समूह, अनेक जीन्स किंवा डिफरंट वेगवेगळे जीन्स वेगवेगळ्या मेकॅनिझमनं काय केलेले असतात, कंट्रोल केलेले असतात. सर्टन बॅक्टेरिया लाईक ई कोलाई अडॅप्ट टू देअर chemical environment by synthesizing certain enzyme depending upon the substrate present. काय आहे, ई कोलायमधले काय आहे, सबस्ट्रेट त्याच्या जिथं ते राहतो बॅक्टेरिया त्याच्या सभोवतीचं वातावरण काय आहे त्याच्यावरती त्याच्यामधले काय आहेत एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती त्याचे केमिकल एन्व्हायरमेंटवरती काय आहे त्याचे एन्झाईम्स सिंथेसाइज केले जातात. सच अडॅप्टेशन म्हणजे ही ॲडजस्टमेंट झाली, अडॅप्ट झालेलं आहे. एन्झाईम इज कॉल्ड ॲज अ इंड्युसिबल एन्झाईम. हे एन्झाईम कसं आहे, इंड्यूस केलेलं आहे, इंड्युसिबल एन्झाईम आहे की सभोवती जर अन्न असेल, लॅक्टोज शुगर असेल तर आणि तरच बीटा हे सिंथेसाइज केलं जातं. म्हणजे हे कसं आहे, बीटा गॅलॅक्टोजला सिंथेसिस करण्यासाठी सराउंडिंगमध्ये लॅक्टोज शुगर आहे, हा त्याला इंड्यूस करतो, स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळंच ते तयार होतं. अन्न असेल तर एन्झाईम तयार केलं जातं. अ सेट ऑफ जीन विल बी स्विच्ड ऑन फेन there is a necessity to metabolize a new substrate. काय म्हटलेलं आहे, a set of gene will be switched on. तो त्याचा जो जीन आहे बीटा गॅलॅक्टोज नावाचा एन्झाईम तयार करणारा एन्झाईम, त्याचा जीन स्विच ऑन होतो, चालू होतो किंवा ते एन्झाईम तयार करायला सुरुवात करतो. कधी तर नेसेसिटी, गरज असेल तर, मेटाबॉलिझमची चयापचयाच्या क्रियेमध्ये त्याची गरज असेल तर, ते एन्झाईमपासून अन्न घटक असेल तर. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अ induction and small molecule responsible for this is known as a inducer. याला काय म्हणायचं, इंड्युसर, की जो घटक कारणीभूत आहे प्रोसेस होण्यासाठी, हे एन्झाईम सिक्रेट करण्यासाठी, त्याला स्टिम्युलेटर हा म्हणता येईल, इंड्युसर म्हणता येईल. आणि ही प्रोसेस जी आहे त्या कृतीला काय म्हटलेलं आहे, इंडक्शन असं म्हटलेलं आहे. इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल, आणि ही कशी आहे, पॉझिटिव्हली कंट्रोल केलेली आहे. तर अशा पद्धतीनं काय आहे की द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन जे आहे ते अनेक लेवलला कंट्रोल केलेलं आहे. की इट इज द मल्टिपल स्टेज प्रोसेस आहे. जीन रेग्युलेशन ही मल्टिपल स्टेज प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपण 4 स्टेप्स म्हटले. ट्रान्सक्रिप्शनल जीन लेवल, ट्रान्सक्रिप्शन DNA वरून काय केला जातो, mRNA सिंथेसाइज केला जातो. प्रोसेसिंग लेवल, रेग्युलेशन ऑफ स्प्लिसिंग, म्हणजे तो mRNA काय करतो, प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी त्याच्यामध्ये कार्यक्षम mRNA तयार होतो, आधी अकार्यक्षम असतो तो, त्याला स्प्लिसिंग म्हटलेलं आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA, तो mRNA न्यूक्लियसमधून सराउंडिंगमध्ये सायटोप्लाझममध्ये येतो, त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सपोर्ट लेवल ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA म्हटलेलं आहे. आणि ट्रान्सलोकेशन, ॲक्च्युली तो mRNA काय करतो, प्रोटीन सिंथेसाइज करतो, त्याला ट्रान्सलोकेशन म्हटले. या लेवलवरती हा काय केलेला आहे, तर जीन एक्सप्रेशन, जीनचं कॅरेक्टर काय केलेलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. ह्या 4 स्टेपमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. त्याचबरोबर सराउंडिंगचा सुद्धा परिणाम होतो, त्याच्या सभोवतीचं वातावरणाचाही परिणाम होतो. ते वातावरण ते एन्झाईमची गरज आहे का, असेल तर आणि तरच ते काय केलं जातं, तयार केलं जातं. इथे एक एक्झाम्पल आपण पाहिलं की ई कोलाय, इशर्शिया कोलाय नावाचे जे जीवाणू आहेत आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमधले, लहान आतड्यामध्ये, ते जे जीवाणू आहे त्याच्या सभोवती लॅक्टोज नावाची शुगर आहे का उपलब्ध. लॅक्टोज शुगर कुठं असते, तर मिल्कमध्ये असते. दुधामधली शर्करा आहे का, जर असेल तर ते लॅक्टोज शुगर काय करते, त्या बॅक्टेरियाला काय करते, स्टिम्युलेट करते की त्याच्यामध्ये बीटा गॅलॅक्टोज नावाचं एन्झाईम तयार झालं पाहिजे. त्याचा जीन आहे, पण जर सराउंडिंगला अन्न घटक नसेल तर ते पचवण्यासाठी
तयार करणारं एन्झाईम काय काय कामाचं, म्हणून ते तयार केलं जात नाही. सभोवती जर ग्लुकोज लॅक्टोज असेल तर आणि तरच फक्त बीटा गॅलॅक्टोज काय होतं, एन्झाईम सिक्रीट केलं जातं आणि त्याचं डायजेशन केलं जातं. तर अशा पद्धतीनं सराउंडिंगचा सुद्धा, वातावरणाचा सुद्धा परिणाम त्याच्यावरती होतो. त्याच्यासाठी मी उदाहरण सांगितले की एक टॉल प्लॅन्टची व्हरायटी आहे, टॉल प्लॅन्टची व्हरायटी आहे की प्युअर टॉल त्याच्यापासून क्रॉसिंग केलं तयार होणारी ही व्हरायटी टॉल होईल. पण ते जे टॉल प्लॅन्ट आहे अगदी त्याला सराउंडिंग कुठं वाढवलेलं आहे, अगदी खडकाळ मुरमाड जमिनीमध्ये वाढवलं तर ते टॉल होईल का? त्याला अन्न घटक तिथं मिळणार नाही, त्या पद्धतीनं त्याला योग्य अन्नपदार्थ पुरवले नाहीत तर ते टॉल होणार नाही, ते काय होईल, बुटकंच राहील. आणि मग आपण हे डॉर्फ प्लॅन्ट आहे असं म्हणणार का? तर अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटचा सुद्धा काय होतो, जीन एक्सप्रेशनवरती परिणाम होतो. अशा पद्धतीनं जीन अनेक लेवलला काय केलेलं आहे, रेग्युलेट केलेलं आहे आणि त्यातून त्याचं कॅरेक्टर निर्माण होतं. त्याला म्हटलेलं आहे मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. थँक्यू.